पुण्यामध्ये मनसेला महाविकास आघाडी सोबत घ्या, ठाकरेंच्या पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भूमिका मांडलेली आहे। भाजप आणि महायुती विरोधात वज्रमूठ उभारण्याकरता पुण्यामध्ये मनसेची सोबत हवी आहे। ठाकरेंच्या सेनेनं असं मत नोंदवलंय। शनिवारी उद्धव ठाकरे पुण्यामध्ये दौरा करत होते, यावेळी कार्यकर्त्यांनी ही भावना त्यांच्याकडे बोलून दाखवली। पुण्यामध्ये मनसेला महाविकास आघाडी सोबत घेण्याकरता पदाधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे मनसे महाविकास आघाडीत सामील होणार का? मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर, नाशिक या पालिकांमध्ये मनसेसोबत युती संदर्भात संजय राऊत यांनी काल भाष्य केलं होतं। या पुण्यातील ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्यांचे सूर अशा सुरात मिसळत असल्यामुळे मनसेची महाविकास आघाडीत एंट्री होणार का अशा चर्चा आता सुरू झालेल्या आहेत। महत्त्वाच्या ज्या 5-6 महापालिका आहेत तिथे तरी मनसेची महाविकास आघाडीमध्ये एंट्री होणार का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुण्यामध्ये अशा स्वरूपाची भूमिका उद्धव ठाकरेंकडे मांडण्यात आली। आमचे प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याशी बोलूया। सुमित, 1-2 पर्याय आहेत। एकतर हे 2 भाऊ फक्त एकत्र येतील, ठाकरे एकत्र येतील आणि मवियामधनं उबाठा बाहेर पडेल अशी एक चर्चा होती मधल्या काळात, आणि आता मनसे महाविकास आघाडी सोबत काही महत्त्वाच्या महापालिकांमध्ये जाईल अशी चर्चा आहे। काय सांगाल? उद्धव ठाकरे आता वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांकडून तिथला अहवाल घेतात। स्थानिक पातळीवर काय घडतं हे मला तुम्ही सांगा, आपण तसे निर्णय घेऊ असं ते म्हणालेले होते। आणि आता पुण्यामध्ये जेव्हा उद्धव ठाकरेंचा दौरा झाला त्या दौऱ्यामध्ये शनिवारी हा दौरा झालेला होता। या दौऱ्यामध्ये भाजप आणि महायुतीला त्यांच्या विरोधात जर आपल्याला वज्रमूठ उभारायची असेल तर पुण्यामध्ये मनसेची आपल्याला सोबत हवी असं ठाकरेंच्या सेनेचं मत आहे, किंवा तिथल्या पदाधिकाऱ्यांनी तसं मत मांडल्याची माहिती सध्या सूत्रांकडून कळते। महाविकास आघाडीला विश्वासात घेऊन आणि मनसेशी समन्वय साधून पुण्यामध्ये जी महायुती आहे तिच्या विरोधात आपण लढूयात, आणि पुण्यातल्या ठाकरेंच्या सेनेचं हे पदाधिकाऱ्यांचं मत आहे। उद्धव ठाकरे देखील त्यासाठी सकारात्मक असल्याची माहिती कळते। त्यामुळे महाविकास आघाडी यातून उद्धव ठाकरे बाहेर पडणार का, केवळ मनसेशी युती होणार का, की वेगळी काही आणखी युती होणार, या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू असतानाच कार्यकर्त्यांकडून वेगवेगळे पर्याय दिले जात आहेत किंवा तशी विनंती केली जाते। आणि त्यानुसार पुण्यातली अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, पुण्यामध्ये भाजप आणि महायुती जर त्यांच्या विरोधात आपल्याला वज्रमूठ उभारायची असेल तर पुण्यात मनसेची सोबत हवी आहे। महाविकास आघाडीला विश्वासात घेऊन तुम्ही मनसेला सोबत घ्या अशी भूमिका किंवा मागणी उद्धव ठाकरेंकडे कार्यकर्त्यांनी तिथल्या केली आहे। नक्की सुमित, धन्यवाद माहिती दिलीत त्याबद्दल। मंडळी, 1994च्या GRनं मराठ्यांच्या पिढ्या बर्बाद केल्या, तर 2 जून 2025च्या GRनं राज्यातल्या ओबीसींचं आरक्षण संपवलं अशी मांडणी दोन्ही बाजूंनी केली जाते। त्यामुळे राज्यातल्या मराठा आणि ओबीसींमधला संघर्ष अभूतपूर्वरित्या उफाळून आलाय। दोन्ही बाजूच्या नेत्यांची आक्रमक भाषा संघर्षाच्या आगीला हवा देण्याचं काम करते। भुजबळांनी जरांगेंना दारूचे धंदे करणारा आणि वाळू तस्करांचा नेता म्हणत तिखटवार केला, तर जरांगेंनीही भुजबळांचा उल्लेख येवल्याचा अलीबाबा म्हणत त्यांच्या जेलवारीची आठवण करून देत पलटवार केला। त्यात वडेट्टीवारांनी आम्ही मेलो तर जरांगेंना फासावर चढवा असा हल्लाबोल केला। त्यामुळे ही राजकीय आणि न्यायालयीन लढाई अगदी हातघाईवर आली आहे का, हा सवाल निर्माण झाला। 2 जूनला सरकारनं काढलेल्या GR नंतर राज्यातल्या ओबीसी समाज अस्वस्थ आहे। ही अस्वस्थता इतकी टोकाला पोहोचली आहे की ओबीसी समाजातल्या 12 जणांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला ही सगळी अस्वस्थता घालवण्यासाठी। राज्यातल्या ओबीसी नेत्यांची समजूत काढण्यासाठी त्यांनी बैठक बोलावली, पण ओबीसी नेत्यांचा रोष, राग, भीती कायम आहे। ओबीसी नेत्यांची मागणी एकच आहे, 2 जूनचा GR रद्द करा। विधी व न्याय विभागाची मंजुरी न घेता हैदराबाद गॅझेटचा GR काढलाच कसा, हा सवाल ओबीसी नेते विचारतात। शिवाय 2014 पासून दिलेली कुणबी आणि जात पडताळणी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी सुद्धा केली जाते। आणि आरोप केला जातोय की गाव पातळीवर खाडाखोड करून दाखले दिले जातात। या सगळ्यात ओबीसी नेते आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा भिडले। मराठ्यांना काही द्यायचं म्हटलं की नियम लागतात, पण त्यांना द्यायचं म्हटलं की नियम लागत नाही। ओबीसीनं 1994च्या GR नुसार खोटी आणि बोगस आरक्षण दिलं, मराठ्यांचं 16% आरक्षण काढून घेतलं असा हल्लाबोल जरांगेंनी केला। या सगळ्यावर काय बोलावं तुम्हीच सांगा। आरक्षणाच्या लढाईत नेते ज्या पद्धतीनं बोलतायत ती भाषा अतिशय चिंताजनक आहे। कारण आपण जेव्हा एखाद्या समाजाचं नेतृत्व करतो तेव्हा आपण कमेंटमध्ये ट्रोल करणाऱ्यांसारखी भाषा वापरणं कितपत योग्य आहे हा सवाल आहे।
या अशा भाषेमुळे खाली समाजात जी तेढ निर्माण होत आहे ती दरी भरायला कितीतरी पिढ्या जाणार आहे। हा संघर्ष केवळ मराठा ओबीसी एवढाच राहिलेला नाही आज महाराष्ट्रात। आदिवासी धनगर तोच संघर्ष आहे, आदिवासी बंजारा तोच संघर्ष आहे, मराठा बंजारी संघर्ष आहे, अनुसूचित जातीमधल्या संघर्षानं सुद्धा महाराष्ट्रात सामाजिक आणि राजकीय पातळीवर धगधगतोय। त्यामुळे प्रश्न निर्माण होतोय की आरक्षणाची लढाई खरंच हातघाईवर आली आहे। लीडर कुठला आहे हा, कसला नेता हा? त्या ठिकाणचे काही वाळू चोर, ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत ते त्याच्या आजूबाजूला असतात। तू जेलात जाऊन आला ना, तो बोलाव का शब्द? अय आली बाबा, अय जागा वय तू बधीर झालास यार, हे वय चांगलं नाही। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यातील वादाला चांगलीच धार आली। दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवरती तिखट शब्दात मारा केला जातोय, एकमेकांची उणीधुणी काढली जात आहे। मराठा आरक्षणाच्या निमित्ताने हा वाद उफाळून आला। लीडर कुठला आहे हा, कसला नेता हा? त्या ठिकाणचे काही वाळू चोर, ते दारूचे धंदे करणारे असे काही लोक आहेत ते त्याच्या आजूबाजूला असतात आणि ते पैसा खर्च करून तेवढ्या माणसं वगैरे घेऊन येईल, तेवढ्यांचा तो लीडर आहे, नेता आहे। तो काही महाराष्ट्राचा मराठा समाजाचा नेता नाही, त्याचा काही अभ्यासही नाही। जेलात जाऊन आला ना, तो बोलाव का शब्द? अय आली बाबा, अय जागा वय तू बधीर झालास यार, हे वय चांगलं नाही। एखाद्या 2 शिरा जर लीक झाल्या ना, कुंकुना हाकशीन हागायची जागा सोडून। तू जेलात जाऊन आला ना भाऊ, तो लोकाला सांगाव का वाळू दारू काय अमक तमक? तू जेलात जाऊन आला, तू तरी स्वच्छ पाहिजे चारित्र्याचा। तू हे सगळं बरबडलंय। राज्य सरकारसोबत काही दिवसांपूर्वी ओबीसी नेते आणि संघटनांची बैठक झाली। मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा GR रद्द करण्याची मागणी विजय वडेट्टीवारांसह ओबीसी नेत्यांनी या बैठकीत केली। यामुळे वडेट्टीवार मनोज जरांगे पाटलांच्या निशाण्यावरती आले। अशातच भुजबळ आणि वडेट्टीवारांबाबत जरांगे पाटलांनी एक मोठा दावा केलाय। मला अजित पवारनं गुंतवलं होतं त्यावेळेस, आता संधी आहे आपल्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्याला, नेतृत्व काँग्रेसकडे घ्या, आम्ही सगळे मागे उभा राहतो आणि अजित पवारला डॅमेज करू, म्हणजे माझा बदला पाहायला भरून निघन। त्याच्यामध्ये गुप्तपणा वगैरे ठेवण्याचं काय कारण आहे? आणि त्याच्याबरोबर संगनमत करून आम्ही आमच्या लोकांना त्रास देणार, हे कसं काय? त्याच्या तोंडाला जे काही येईल ना ते भेटत। हा काय बडबड जी चालली आहे म्हणजे अंगात आल्यासारखी, आणि ज्या पद्धतीचं माझी कुठल्याही भुजबळांच्या बरोबर गुप्त बैठक झालेली नाही, कधीच झालेली नाही। हे काहीतरी हवेवर बोलणं आणि लोकांना बनवणं। जरांगे पाटलांच्या दाव्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटलंय, तर भुजबळांनीही जरांगेंच्या दाव्यातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केलाय। परळीचं घराणं शक्यतो त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं। परळीचं घराणं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं, कारण परळीचं अर्ध घराणं संपलं होतं। पवारांमुळं अर्ध मुंडेंचं घराणं, परळीचं घराणं मोठं झालं। ते सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झालेत संपवण्याच्या त्यांना, कारण यांना ज्यावेळेस कोणी मदतीचा हात देत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिला। आता ह्या अलिबाबानं अजित पवारने मोठं करून सुद्धा आज अजित पवार संपवण्याचा घाट यांनी 2-3 जणांनी मिळून आता आतून सुरू केलाय। काय संपवणार मी काय संपवणार? अजित पवारांना संपवणार? कोणी संपवू शकत नाही अजित पवार। तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की एकीकडे मराठा ओबीसी हा वाद आहे, बरं असं आहे, तुम्ही सांगा अहो अजित दादांना पण माहिती आहे, पवार साहेबांना पण माहिती आहे, 35 वर्षापूर्वी शिवसेना सोडून आलो तेच मुळे मंडल आणि ओबीसी मागासवर्गीय यांच्यासाठी आलो।
आणि ते काम माझं पहिल्यापासून सुरू आहे. आज आहे का? आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात वादाची ही काही पहिलीच घटना नाही. जरांगेंच्या प्रत्येक आंदोलनाच्या वेळेला हा वाद रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा एकदा हे दोन्ही नेते आमने सामने आलेत, त्यामुळे राजकारण चांगलंच ढवळून निघालं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हा वाद किती हातघाईवर आलाय त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे या नेत्यांची ही भाषा. तुम्ही ऐका, कुणीही याला अपवाद नाहीये. या बाजूचेही तेच बोलतायत, त्या बाजूचेही तेच बोलतायत, आणि या बोलण्यातनं खाली माणसं मात्र एकमेकांपासून ठाकली जातात. म्हणून आज चर्चेला मुद्दा आणतोय. सगळ्या पाहुण्यांना विचारायचंय, हे या महाराष्ट्राला घोषणावह आहे का, आणि हे परवडणार आहे का?